रोजच्या कामाच्या धावपळीमुळे मनावर थोडा ताण आला होता आणि मस्त रविवारची सुट्टी होती, त्यामुळे ठरवले की कुठेतरी मस्त निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायचे। जवळच एक बाग होती, तेथे सुंदर फुलांचे झाडे होती। झाडावर पक्ष्यांची किलबिलाट काही थांबायची नाही। झाडावर पक्ष्यांची घरटी बनली होती, त्यांच्या हालचाली मी टिपत होतो। त्यांना नास न देता दुरूनच मी त्यांना पाहत होतो। पक्षी दुपारी काचांवर येऊन कित्येकदा चोच मारायचे, त्यांचा हा खेळ खेळत राहायचा। जणू ते पक्षी मला आवाज देते असं वाटायचं। मला कळत नव्हतं की हे सगळं खरंच घडते। पक्ष्यांच्या त्या किलकिलाटांची, फुलाच्या सुगंधाची मला चांगलीच सवय झाली होती। दुपारचे छान पुस्तक वाचल्यानंतर मला त्यांच्यात बसायला करमायचे। मी त्या पक्ष्यांना एक दोनदा पाण्यात खेळताना, ओलचिंब होताना बघत होतो। रणरणत्या उन्हात त्यांना खेळताना बघून मला खूपच आनंद व्हायचा। नंतर 2-3 महिने मी तेथे येत होतो आणि त्या पक्ष्यांची पिलांची सुंदर चिने बनवत होतो। प्रत्येक चिनात काहीतरी घडताना दिसत होतं। त्यांची लढाई होताना, पिलांना सुंदर घास भरवताना, ते पक्षी उडताना छान दिसत होते। धावपळीच्या जगात मला मनाचा ताण मोकळा करायला ते निसर्गरम्य ठिकाण एक जागा मिळाली होती आणि येथे येऊन माझ्या मनावरील ताण मोकळा करीत होतो। जणू मला निसर्गाचे सौंदर्याचे, निसर्गरम्य ठिकाण पाहण्याचे वेडच लागले होते। अमोल।